पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार महेश लांडगेंवरती कारवाई करावी अशी मागणी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे। आणि ही मागणी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर भाजपचे चिटणीस सचिन काळभोरांनी केली आहे। आणि त्या मागणीचं हे पत्र आपण बघतोय, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। एवढी आक्रमक भूमिका तुम्ही नेमकी का घेतली? पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांचा चिंचवड व पिंपरी विधानसभेत सर्व कार्यकर्ते धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमात जाहिरात बोर्डवर, फ्लॅक्स बोर्डवर फोटो लावतात। त्या उलट परिस्थिती भोसरी विधानसभेत आतापर्यंत लोकांना माहीत नाही की भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप आहेत किंवा नाही। त्याचं कारण असं की आमदार महेशदादा लांडगे भोसरी विधानसभेत कुठल्याही राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमात शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचा कुठेही फोटो लावत नाही किंवा उल्लेख करत नाही। त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीसजी साहेब यांना लिखित पत्राद्वारे आपण मागणी केली की आमदार महेशदादा लांडगे यांच्या पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। कारण असं भोसरी विधानसभेत फक्त आमदार महेशदादा लांडगे व देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोटो लावण्यात येतो। कार्यकर्ते मनापासून पक्षाचं काम करतात। शहराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा हा प्रमुख असतो पक्षाचा। कुठलाही राजकीय, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असला तर प्रोटोकॉलनुसार शहराध्यक्षाचा फोटो लावणं हे बंधनकारक आहे। बरोबर आहे, परंतु हे प्रोटोकॉल पाळला जात नाही। त्यामुळं तुमचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे खरं तर नाराज व्हायला पाहिजे, त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे। ते काही आक्षेप घेत नाहीत, मग तुम्हाला का हे सगळं खटकतंय? मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे। शंकरभाऊ जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप गेल्यानंतर त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली। अश्विनीताई जगताप यांना चिंचवड विधानसभेतनं त्यांनी बहुमताने निवडून आणलं। अश्विनीताईंना 8 महिन्याचा कार्यकाल भेटला। चिंचवड व पिंपरी विधानसभेत आणि भोसरी विधानसभेत तिन्ही ठिकाणी शंकरभाऊ जगतापांनी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मोड बांधून चांगल्या प्रकारे काम केलं। पण आमदार महेशदादा लांडगे पक्षाच्या वैयक्तिक पक्ष कार्यालयात बैठकीला येत नाही। शहराध्यक्षांनी त्यांना फोन केला तर तो शहराध्यक्षांचा फोन सुद्धा ते घेत नाही। त्यांचं धोरण असं आहे की ते स्वतः पक्षाचे मालक व्हायला बघतात। भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्याची पक्षाची म्हणजे एक प्रणाली काम करते, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी। सबका साथ सबका विकास। आमदार महेशदादांचं काय झालंय, त्यांना असं वाटतंय भारतीय जनता पार्टी ही प्रायव्हेट कंपनी आणि आपण त्याचे मालक आहे। तर कार्यकर्ते इतके नाराज झालेत की त्यांनी या अगोदर सुद्धा पक्षश्रेष्ठींना कळवलं होतं की बाबा आमदार महेशदादा यांना तुम्ही समज देण्यात यावी, पण त्याच्यावर त्यांचं काय पुढं काय हे झालं नाही, कारवाई झाली नाही। मग शेवटी वैतागून आम्ही चंद्रकांत दादांना पत्र दिलं की बाबा आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। तर सचिन काळभोरांनी ही जी काही मागणी केली आहे त्या मागणीला प्रदेश भाजप किती गांभीर्यानं घेतं आणि महेश लांडगेंवरती कारवाई करतं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।